आपण जर संपूर्ण भारताची कृषी अर्थव्यवस्था बघितली की महाराष्ट्र हे एक नंबरचं राज्य आहे कृषी अर्थव्यवस्थेमध्ये। महाराष्ट्र हे भारताचं ॲग्रिकल्चर सेक्टरमधलं नाक आहे नाक। त्यामुळे कुठलीही गोष्ट प्रथम इथं होते आणि त्यानंतर भारतभर ती मॉडेल म्हणून रुजू केली जाते। त्यामुळे सगळ्यात जास्त कल्टिवेशन प्रॅक्टिसेस चांगल्या असतील, प्रोसेसिंग असेल किंवा व्हॅल्यू ॲडिशन्स असेल किंवा एक्सपोर्ट असेल, या सगळ्या गोष्टीचं फार मोठं जाळं, मोठी इकोसिस्टम महाराष्ट्रामध्ये आहे। त्यामुळे जेव्हा सेंटरला ॲग्रिकल्चर बजेटच्या प्रोव्हिजन्स केल्या जातात त्याचा बाय डिफॉल्ट एक मोठा वाटा महाराष्ट्राला येतो। कारण सगळ्यात जास्त कृषीची उद्योग आहेत। तुम्ही जर संपूर्ण महाराष्ट्राचे जे प्रोडक्शन चेन बघितला तर महाराष्ट्र हे कमीत कमी पहिला 10 राज्याच्या क्रमांकामध्ये कुठं ना कुठेतरी तुम्हाला असताना दिसेल। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी सगळी इकोसिस्टम डेव्हलप असल्यामुळे बजेटचा एक मोठा भाग बाय डिफॉल्ट महाराष्ट्राला येतो। त्यामुळे ह्या बजेटमधून सुद्धा की महाराष्ट्राच्या संपूर्ण कृषीच्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी, इथे जास्तीत जास्त कृषी उद्योग आणि एक्सपोर्ट करण्यासाठी ह्या बजेटमधून नक्कीच महाराष्ट्राला फायदा होतो। पण जर महाराष्ट्राचं सुद्धा बजेट बघितला ॲग्रिकल्चरच्या संदर्भामध्ये तर आपल्याला असं दिसून येईल की मुख्यतः करून इनपुट कॉस्ट कमी करण्याचा प्रयत्न केला गया आहे। जेव्हा आपण वीज बिल माफ करतो याचा अर्थ की आपल्याला ती इनपुट कॉस्ट कमी करायची आहे किंवा शेतकऱ्यावरती जो एक्स्ट्रा भर पडणार आहे खर्चाचा तो कमी करायचा आहे किंवा आपण सौर ऊर्जा, अल्टरनेटिव्ह ऊर्जा डेव्हलप करतो, त्यामुळे आपल्याला विजेच्या बिलापासून मुक्ती, अशा बऱ्याच गोष्टी, किंवा आपण जलयुक्त शिवार म्हणजे महाराष्ट्राचा संपूर्ण भाग बघितला आपण तर 60 ते 70% पूर्ण महाराष्ट्रामध्ये 60 ते 70% भाग हा पाण्याची टंचाई असणारा भाग आहे। हे जर आपण ब्रेकडाऊन लक्षात घेतलं तर जसे जलयुक्त शिवार 2 ह्याची का गरज आहे हे आपल्या लक्षात येईल। त्यामुळे ह्या बजेटमध्ये सुद्धा जे बेसिक गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये त्या बेसिक गोष्टींना हात घालायचं काम ह्या बजेटने केलेलं आहे, जेणेकरून की ग्राउंड लेवलला त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होईल, ग्राउंड लेवलला सप्लाय चेन डेव्हलप होईल, इरिगेशन्स असेल, वॉटर असेल, इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम्स असतील, ते सगळे ॲड्रेस करून अल्टिमेटली एक ॲग्रो इंडस्ट्री प्रोसेसिंग मेकॅनिझम डेव्हलप होईल, जेणेकरून व्हॅल्यू ॲडिशन पण होईल, जेणेकरून एक्सपोर्ट पण होईल आणि याचा अल्टिमेटली शेतकऱ्याच्या इन्कमवरती परिणाम होईल। अशा प्रकारचा एक मोठा विचार आपल्याला या महाराष्ट्राच्या आर्थिक बजेटमध्ये शेतीच्या बाबतीमध्ये झालेला दिसून येईल। आपण ह्याला असं बघू की शेतकऱ्याचं आपल्याला जर खरंच इन्कम वाढायचं असेल तर आपल्याला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक किंवा 2-3 गोष्टींच्यामुळे आपण शेतकऱ्याचं इन्कम किंवा आपल्या एकंदरीत ॲग्रिकल्चर इकॉनॉमी सुधारू शकतो। एक, प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करणं, दुसरं प्रोसेसिंग करणं, तिसरं प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करणं, चौथं व्हॅल्यू ॲडिशन करणं आणि 5वं त्याला डोमेस्टिक मार्केट किंवा एक्सपोर्ट मार्केट अवेलेबल करून देणे। तुम्ही जर 7-8 वर्षामध्ये बघितला तर ह्या गोष्टींच्यावरती जास्त मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे। त्यामुळे जर आपण बघितलं की आजच्या घडीला महाराष्ट्र हे एक्सपोर्टच्या क्रमांकामध्ये देशामध्ये 4थ्या क्रमांकाचं राज्य आहे क्वांटिटी वाईज, पण एक्सपोर्टमधून सगळ्यात जास्त पैसे मिळवणारं महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे, कारण ते हाय व्हॅल्यू ॲडिशनचे एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात होतात। तर ह्या गोष्टींच्या वरती ह्या गेल्या 7-8 वर्षामध्ये प्रचंड काम झालेलं आहे। महाराष्ट्र खूप डायव्हर्स आहे। आपल्याकडे 9 ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स आहेत आणि प्रत्येक ॲग्रो क्लायमॅटिक झोनचे क्रॉप्स वेगळे आहेत, त्याचे वेगळे डायनॅमिक्स आहे। जसं की आपण बघितला की महाराष्ट्राच्या ड्राय झोन आहे किंवा विदर्भ वगैरे जो एरिया आहे तिथं प्रामुख्याने आपल्याला कापूस किंवा सोयाबीन दिसते। सोयाबीन आणि कॉटनमध्ये जो फार्मरचा प्रॉब्लेम होता तो सरकारने 5000 रुपीज पर हेक्टर देऊन ॲड्रेस करायचा प्रयत्न केला। तुम्ही स्ट्रेट वे समजा खाली आला कोकणामध्ये, तुम्हाला आत्ताच्या बजेटमध्ये आपल्याला दिसेल की भारत सरकारने श्रिम्प फार्मिंग प्रोसेसिंग एक्सपोर्टवरती तो प्रॉब्लेम ॲड्रेस करायचा प्रयत्न केला, कारण आपल्याकडे ब्लू इकॉनॉमी इतक्या मोठ्या प्रमाणात पोटेन्शियल आहे की त्याचा यूज करणे गरजेचं आहे। आपल्याकडे फक्त महाराष्ट्रामध्ये 750 किलोमीटरचा कोस्टल रिजन आहे, प्लस कोकणामध्ये काजूसारखे जे क्रॉप आहेत, काजूसारख्या क्रॉपला त्याच्या एक्सपोर्ट किंवा त्याची व्हॅल्यू चेन वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने संपूर्ण काजूचं नवीन बोर्ड स्थापन केलं आहे
अशा प्रकारचे वेगवेगळे रिजन वाईज किंवा अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयोग आणि स्ट्रॅटेजीज किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम ॲड्रेस करण्याचं मेकॅनिझम डेव्हलप करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक पूर्णपणे बॅलन्सिंग ॲग्रिकल्चर ग्रोथ डेव्हलप करण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न झालेला आहे. किंवा आपला जो मराठवाडा रिजन आहे तो नॉर्मली ड्राय आहे. त्या ड्राय रिजनमध्ये क्लायमेट चेंजचा जो इम्पॅक्ट होतो आहे त्या इम्पॅक्टमधून तिथल्या क्रॉप्सना एक व्हॅल्यू चेन डेव्हलप करण्यासाठी राज्य सरकारने प्रोक्रा नावाची एक सेपरेट स्कीम डेव्हलप केली की त्या भागात जे ड्राय क्रॉप्स आहेत किंवा क्लायमेट चेंज इम्पॅक्ट झालेले क्रॉप्स आहेत त्याची व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट व्हावी. अशा प्रकारच्या प्रोक्रासारख्या माध्यमातून तिथले पण प्रॉब्लेम ॲड्रेस करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. खरं तर फार अवघड आहे महाराष्ट्राची ॲग्रिकल्चरची तुलना कुठल्या दुसऱ्या राज्याशी करणे. कारण महाराष्ट्र हा बाय डिफॉल्ट ऑर्गॅनिकली डेव्हलप झालेलं राज्य आहे. म्हणजे जेवढ्या इथे ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीज आहेत तेवढ्या आपल्याला भारताच्या कुठल्या कोपऱ्यामध्ये बघायला मिळत नाहीत. इवन इथला शेतकरी जो आहे तो ट्रॅडिशनल शेतकरीच्या माइंडसेटमधून कधीच बाहेर आलेला आहे. इथला शेतकरी लगेच प्रयोग ॲक्सेप्ट करतो आहे, लगेच गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस ॲक्सेप्ट करतो आहे. किंवा तुम्ही इथे जर सगळं इन्फ्रास्ट्रक्चर बघितला म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त ॲग्रिकल्चर एक्सपोर्टचं इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यामुळे इथल्या शेतकऱ्याच्या जोडीला सरकार तर आहेच आहे, प्लस इथली जी कोऑपरेटिव्हची इकोसिस्टीम असेल किंवा इथली FPOची इकोसिस्टीम असेल किंवा इथे अवेलेबल होणारे टेक्नॉलॉजिकल चेंजेस किंवा टेक्नॉलॉजिकल इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि ह्याला जोड असणारे फायनान्स असेल, या सगळ्या गोष्टींच्यामुळे इथला शेतकरी हा बाकीच्या शेतकऱ्यांच्यामध्ये ॲडव्हान्स आहे. नक्कीच काही प्रॉब्लेम्स आहेत, नक्कीच काही शेतकऱ्यांचे इश्यूज आहेत, पण असं असूनसुद्धा महाराष्ट्र हे कायम अव्वलस्थानी ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये राहणारं राज्य आहे. आपण जर भारताच्या शेतीचा आणि स्पेशली महाराष्ट्राच्या शेतीच्या अर्थक्षेत्राचा जर 2 दशकाचा विचार केला आणि 10 वर्षाच्या आधी आणि 10 वर्षाच्या नंतर असं जर तुम्ही कंपेअर केला तर गेल्या 10 वर्षामध्ये सगळ्यात मोठा चेंज आपल्याला शेतीमध्ये झालेला दिसेल तो आपली सगळे ॲग्रिकल्चर जे आहे ते प्रोडक्शन बेसवरून शिफ्ट होऊन मार्केट बेसकडे आलेलं आहे. म्हणजे फक्त आपण शेतीमध्ये लागवड करण्याचा विचार करत नाही आहे, आपण ती केलेली लागवड प्रोसेस कशी होईल आणि एक्सपोर्ट कशी होईल, ज्याला मार्केट बेस्ड इकॉनॉमी म्हणतोय, हा विचार प्रामुख्याने 10 वर्षामध्ये झालेला आहे, जो काठीमागच्या 10 वर्षामध्ये कधीच होताना दिसलेला नाही. त्यामुळे तुम्ही त्याचं एक मूर्तिमंत एक्झाम्पल म्हणजे 2018 साली आपल्या भारताची स्वतंत्र भारताची पहिली सर्वसमावेशक ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट पॉलिसी तयार झाली, जिथं आपण एक सर्वसमावेशकपणे धोरण ठरवलं की इथून सगळ्यात जास्त आपल्याला एक्सपोर्ट कसा करता येईल आणि आपण 7 बिलियन आणि 100 बिलियन डॉलरचं टार्गेट ठेवलं. त्याचबरोबर फक्त आपण त्याचा विचार केला नाही, आपण हा पण विचार केला की ह्या सगळ्या सप्लाय चेनमध्ये शेतकऱ्यांना आपल्याला सगळ्यात जास्त कसा आणता येईल, म्हणून आपण FPO बेस्ड व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटचा अप्रोच आपण महाराष्ट्रामध्ये आणला किंवा देशामध्ये आणला. त्याच्यासाठी राज्य सरकारने 2 अत्यंत महत्त्वाचे प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये चालू केले, एक स्मार्ट आणि दुसरा मॅग्नेट आणि त्याच्या जोडीला पोखरा. ह्याच्यामधून ह्या 2-3 प्रोजेक्टमधून FPO व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट करण्याचा आपण प्रयत्न केला गेला आणि हा प्रोजेक्ट गेल्या 10 वर्षामध्ये जर बघितला ग्रामीण भागामध्ये तर आपल्याला याचे रिझल्ट दिसून येतील की आत्ता शेतकरी FPOच्या माध्यमातून आपला माल एक्सपोर्ट करायचा विचार करत आहे किंवा काही शेतकरी करत आहेत. तर ह्या 10 वर्षामध्ये आपल्याला हे चेंजेस झाले. म्हणजे ॲग्री एंटरप्रेन्योरशिप जी मानसिकता आहे, जी कॉन्सेप्ट आहे की आपला माल आपण देशांतर्गत बाजारपेठेपेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये घेऊन जाणे आणि ह्याला लागणारी सगळी जी सप्लाय चेन आहे आणि ह्याला लागणारी जी सगळी मानसिकता आहे ती ग्रासरूटपर्यंत पोहोचण्याचं काम मला ह्या 10 वर्षामध्ये झालेलं दिसतं. आपण जर हे बजेट बारकाईनं बघितलं तर आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून येईल की ह्या बजेटमध्ये आत्ताच्या शेतीच्या समोर असणाऱ्या वर्तमान समस्या, वर्तमान घडामोडी बरोबर भविष्यात येणाऱ्या घडामोडी किंवा समस्यांचा पण विचार करून एक लॉंग टर्म धोरण ठरवायचा प्रयत्न केला गेला आहे. त्याचं एक्झाम्पल म्हणजे क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर. म्हणजे ज्या प्रकारे क्लायमेट बदलत आहे, ज्या प्रकारे हवामान बदलत आहे आणि त्याचा सरळ सरळ जो इम्पॅक्ट होत आहे
प्रोडक्शनवरती, प्रोडक्टिव्हिटीवरती, शेतकऱ्याच्या इन्कमवरती त्याला इमिजिएट सोल्युशन शोधणं गरजेचं आहे. ह्या सोल्युशन शोधण्याच्या या प्रक्रियेमधलं एक पहिला घटक म्हणजे आपल्याला ट्रॅडिशनल व्हरायटीवरती आपल्याला डिपेंड राहून चालणार नाही. आपल्याला ह्या बदलत्या हवामानाला प्रतिसाद देणाऱ्या, बदलत्या हवामानामध्ये टिकून राहणाऱ्या आणि प्रोडक्शन चांगल्या देणाऱ्या व्हरायटी डेव्हलप कराव्या लागतील. म्हणून आपण 109 नवीन व्हरायटी आपण डेव्हलप करायचा मानस आपण बजेटमध्ये घेतलेला आहे, वेगवेगळ्या 32 क्रॉपचा, ज्याच्यामध्ये फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्ससुद्धा आहेत. आणि त्याच्यासोबत आपल्याला लक्षात येईल की ह्या बजेटमध्ये R&Dमध्ये सुद्धा खर्च वाढवण्याचा विचार केला गेलेला आहे. त्यामुळे हे एक अत्यंत पॉझिटिव्ह पाऊल आहे, कारण आपल्याला आपलं ॲग्रिकल्चर क्लायमेट फ्रेंडली, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि क्लायमेट चेंजला अनुकूल असणाऱ्या किंवा क्लायमेट चेंजच्या सगळ्या चॅलेंजेसमध्ये टिकून राहणारं ॲग्रिकल्चर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतील. त्यामुळे ह्याचा शेतकऱ्यांच्या सरळ सरळ प्रोडक्टिव्हिटीवरती इम्पॅक्ट होणारच आहे, ह्याच्या इन्कमवरती पण इम्पॅक्ट होईल. त्यामुळे आपल्याला शेतकऱ्याला ह्याच्यातनं कमीत कमी नुकसान व्हावं, शेतकऱ्यांना ह्याच्यातून इन्कम व्हावं, शेतकरी ह्या क्लायमेट चेंजच्या सगळ्या दुष्परिणामातून वाचला जावा, ह्याच्यासाठी ह्या गोष्टी अत्यंत करणं गरजेचं आहे. आपल्या ह्या बजेटमधलं एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे हे नैसर्गिक शेती किंवा नॅचरल फार्मिंग आहे आणि ज्याचा महाराष्ट्रावरती पण इम्पॅक्ट होणार आहे. तो असा की आजच्या घडीला सगळ्यात जास्त जर शेतकरी त्रासलेला असेल तर मार्केट प्राईसच्या संदर्भामध्ये आणि इनपुट कॉस्टच्या संदर्भामध्ये. त्यामुळे मार्केट प्राईस ॲड्रेस करण्यासाठी आपल्याला सप्लाय चेन डेव्हलप करावं लागेल आणि इनपुट कॉस्ट कमी करण्यासाठी आपल्याला अशा इनोव्हेटिव्ह मेथड्स आपल्याला डेव्हलप करावं लागतील जिथं कमीत कमी पेस्टिसाइड्स लागेल, कमीत कमी खतं लागतील आणि कमीत कमी बाकीचे इनपुट लागतील. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे नॅचरल फार्मिंग. नॅचरल फार्मिंगमध्ये ना तुम्हाला जास्त खतं लागतात किंवा ना तुम्हाला पेस्टिसाइड्स लागतं आहे, ना तुम्हाला बाकीचे इनपुट लागतात. म्हणजे नॅचरली प्रकारे आपण शेती करत, त्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जे आहे ना त्याचं कमी होतं. हा झाला त्याचा इकॉनॉमिक अँगल. दुसरा अँगल ज्याच्यामध्ये आहे की आजच्या घडीला आपली शेती जी आहे ती त्रस्त आहे. सॉईल पोल्युशन, सॉईल फर्टिलिटीचा मोठा इश्यू येत आहे, इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटीचा मोठा इश्यू येत आहे आणि ह्याचे सगळे जे दुष्परिणाम आहेत हे आपल्या आरोग्यावरती पण होत आहे, फूड चेनवरती याचा इम्पॅक्ट होत आहे. त्याच्यामुळे हे जर आपल्याला ॲड्रेस करायचं असेल तर आपल्याला हळूहळू नॅचरल फार्मिंगकडे वळावं लागेल. तो प्रयत्न आपल्याला इथून या बजेटमधून झालेला दिसतोय. महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह का आहे, तर महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी एक नॅचरल फार्मिंगची मुवमेंट चालू आहे, ऑलरेडी आपल्याला नॅचरल फार्मिंग होतं आहे. त्याच्यामुळे हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. प्लस ह्याच्यामध्ये हा पण विचार केला गेलेला आहे की नॅचरल फार्मिंग प्रोडक्ट तयार झाल्यानंतर ते विकायचं कुठं, त्यामुळे सर्टिफिकेशन आलं, त्यामुळे ब्रँडिंग आलं. त्यामुळे नॅचरल फार्मिंग प्रोडक्शन प्रमोशन 1 कोटी शेतकऱ्यांचं, प्लस त्याच्यासोबत तयार होणारे प्रोडक्ट सर्टिफाय करून ब्रँडिंग करून मार्केटमध्ये विकणं, ह्याचा दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या शेतीवर आणि भारताच्या शेतीवरती होईल, चांगला परिणाम होईल. असं हे नॅचरल फार्मिंगचं इकॉनॉमिक्स आहे. जसं आपण विचार करत होतो की 2 दशकामध्ये मोठा इम्पॅक्ट काय झाला, तर स्टार्टअप इकोसिस्टीम भारतामध्ये डेव्हलप झाली. ती स्टार्टअप इकोसिस्टीम भारतामध्ये ॲग्रिकल्चरच्या पण संदर्भात डेव्हलप झाली आहे. त्यामुळे ह्या बजेटमध्ये आपल्याला स्टार्टअप विषयी प्रोव्हिजन बघायला मिळते. ॲग्रिकल्चरमध्ये स्टार्टअप ॲट द कल्टिवेशन लेवल, ॲट द टेक्नॉलॉजी लेवल, ॲट द प्रोसेसिंग लेवल, ॲट द एक्सपोर्ट लेवल, ह्या सगळ्या जी संपूर्ण जी ॲग्रिकल्चर इकोसिस्टीम आहे ते वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपण वेगवेगळे स्टार्टअप डेव्हलप होताना बघायला दिसतात. त्यामुळे ॲग्रिकल्चर स्टार्टअप्समध्ये जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये व्हावे किंवा जास्तीत जास्त देशामध्ये व्हावे ह्याचं सूत्र ह्या बजेटमध्ये आपल्याला बांधलेले दिसेल. त्यामुळे ही एक अत्यंत पॉझिटिव्ह बाब आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे एक एंटरप्रेन्युअर इकोसिस्टीम ॲग्रिकल्चरमध्ये डेव्हलप व्हायला मदत होईल. डिजिटायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर ही येऊ घातलेली एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ही शेतीला आणि शेतकऱ्याला एक पाऊल पुढे घेऊन जाईल. कारण जोपर्यंत आपण डिजिटायझेशन करणार नाही तोपर्यंत आपल्याला क्रॉप एस्टिमेट आपल्याला व्यवस्थित होणार नाही. आपलं जर क्रॉप एस्टिमेट नाही झालं व्यवस्थित तर आपल्याला त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित करता येणार नाही, त्याचा रिअल फायदा आपण शेतकऱ्यांना पोहोचवता येणार नाही.
आपल्याला ई पीक विमा करता येणार नाही. आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत, जसं लँड रेकॉर्ड आहे, बऱ्याच गोष्टी आपण डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर ॲग्रिकल्चरच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आपण सॉल्व करू शकतोय. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याच्यामुळे शेती एक पाऊल पुढं जाईल. आपण जर संपूर्ण शेतीच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार केला, पूर्ण ॲग्रिकल्चर इकॉनॉमीचा राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सुद्धा, तर आपल्याला असं लक्षात येईल की लॉजिस्टिक कॉस्ट जी आहे ती मूळ कॉस्ट ऑफ प्रोडक्शनपेक्षा कितीतरी जास्त आहे. आजच्या घडीला ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्राच्या एक समस्या सगळ्यात मोठी कुठली शेतीच्या बाबतीमध्ये जाणवत असेल तर ती आहे योग्य रस्ता शेतीपर्यंत नसणे. आता रस्ते मेन हायवेपासून किंवा मेन रोडपासून ते गावापर्यंत झालेले आहेत, पण गावापासून शेतात जायला अजूनही चांगला रस्ता नाही आहे, पक्का रस्ता नाही आहे. त्याच्यामुळे होतं आहे काय की त्याच्यामुळे तो जो आपला शेतातला माल आहे तो योग्य प्रकारे योग्य वेळी मार्केटला येत नाही. दुसरा याच्यातला प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला काहीतरी टेक्नॉलॉजिकल किंवा ट्रॅक्टर्स वगैरे यूज करायचे आहेत, ते पावसाळ्यामध्ये विशेषतः ते सगळी मशिनरी घेऊन जायला प्रचंड अडचणी येतात. त्यामुळे शेती जी आहे, अडचणीमध्ये जी शेती आहे ती करणं शेतकऱ्याला शक्य होत नाही. आता माझ्याच गावचं मी आपल्याला एक्झाम्पल देतो. माझं गाव कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगडमध्ये गुडेवाड नावाचं छोटं गाव आहे, महाराष्ट्राच्या एकदम टोकाला. आमच्या गावामध्ये 75 वर्ष एक चांगला रस्ता शेतीसाठी झाला नव्हता. म्हणजे माझ्या गावच्या उत्तरेला आमच्या गावची 90% जमीन आहे, पूर्ण 90%. ती 90% जमीन आम्ही फक्त उन्हाळ्यामध्येच करू शकत होतो, पावसाळ्यामध्ये करता येत नव्हती. कारण त्या रस्त्यामध्ये शेतात जाण्याच्या मोठे मोठे 3 ओढे लागायचे आणि 3 ओढे पावसामध्ये तुडूंब भरलेले असायचे. त्यामुळे पलीकडलं जाताच येणं शक्य नाही. अशी हजारो एकर शेतीचं इकॉनॉमिक्स जी आहे ना अनयुटिलाइज असायचं, करताच यायची नाही शेती. ही गोष्ट जेव्हा आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या कानावरती घातली, शासनाच्या कानावरती घातली, त्यांनी इमिजिएटली आम्हाला रस्ता तिथं मंजूर करून दिला. आता तो रस्ता झालेला आहे. आता त्या रस्त्यामुळे 75 वर्षामध्ये तो रस्ता झाला नव्हता. आता या 75 वर्षानंतर हा रस्ता झालेला आहे. म्हणजे त्या रस्त्यामुळे त्या गावचं संपूर्ण इकॉनॉमिक्स बदललं आहे. रस्त्याच्या बाजूला असणारी सगळी शेती, सगळ्या शेतीचं इकॉनॉमी बदललं आहे. आणि फक्त शेती नाही, त्याला असणारी सोबतची 8-10 गावं होती, त्या 8-10 गावांचं सगळं इकॉनॉमिक्स बदललं आहे. आणि एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स शेतकऱ्यामध्ये बघायला मिळतोय. त्यामुळे शेती तिथे रस्ता असणं ही महाराष्ट्राची गरज आहे. आणि ही संकल्पना ह्या शासनाने उचलून धरली. आणि त्याचं प्रात्यक्षिक म्हणजे माझं गाव, की ज्या गावामध्ये 75 वर्षापासून रस्ता नव्हता, ज्या गावामध्ये शेती ही पावसात केली जात नव्हती कारण पलीकडे जायला ओढ्याच्या रस्ता नाही आहे, त्या गावामध्ये हा रस्ता झाल्यामुळे शेती तर होतच आहे. त्या शेतीला ज्या वेळेला शेतीला जाताना रिकामी चालत जाता येत नव्हतं, आता लोक तिथं 2 व्हीलर घेऊन जातात. आणि त्या शेतीच्या दोन्ही बाजूला वेगवेगळे उद्योग, जसं पोल्ट्री असतील, कॅशू फॅक्टरी असतील, ही उभं राहत आहे. त्यामुळे एक रस्ता तुमच्या गावचं सगळं इकॉनॉमिक चेंज करू शकतोय. हे मूर्तिमंत एक्झाम्पल माझं गाव आहे. म्हणून मला ह्या सरकारबद्दल कौतुक वाटतंय की त्यांनी एवढ्या दुर्गम भागामध्ये ही अडचण ओळखली आणि ह्या अडचणीहून हजारो शेतकऱ्याचं इकॉनॉमिक्स, हजारो शेतकऱ्यांचं लाईफ बदल. त्यामुळे शेती तिथे रस्ता ही महाराष्ट्राची गरज आहे. आमच्या गावच्या रस्त्याची जी 75 वर्षापासून समस्या होती, ज्याच्यामुळे आमची गावची लोकं आणि गावची शेती दोन्ही अडचणी होती, ही समस्या सोडून दिल्याबद्दल मी माननीय देवेंद्र फडणवीसजींचे आणि शिखर परदेशी सरांचे दोघांचे मी माझ्या गावच्या वतीने आभार मानतो. थँक्यू. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी आता जरी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती ॲज ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स म्हणून काम करत असलो, माझा मूळ हे शेती आहे. म्हणजे मी शेतकरीच आहे. म्हणजे आत्तासुद्धा मी गावात गेलो तर पहिली गोष्ट की घरी गेल्या शेतात जाणे. तर मला जो डिफरन्स गेल्या 35-40 वर्षामध्ये दिसला, कारण आम्ही वयाच्या 20-21 वर्ष जेव्हा पण आमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होत नव्हतं तोपर्यंत आम्ही गावातच असायचो, गावातल्या शेतातच असायचो. ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर आम्ही गाव सोडलं फर्दर एज्युकेशनसाठी.
ह्या 2-3 दशकामध्ये जो सगळ्यात मोठा मला बदल शेतीमध्ये दिसतोय ते मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो की साधारणतः 10 ते 15 वर्ष पाठीमागे याचं काजू हे माझ्या गावाच्या आसपास एक डॉमिनंट क्रॉप आहे. तर काजू ही फक्त लागवड केली जायची आणि ते लागवड करून हार्वेस्ट करून ते तिथल्या एजंटला विकली जायची. आता ती प्रोसेस तिथंच थांबली नाही आहे. आता तिथं वेगवेगळे प्रत्येक गावामध्ये प्रोसेसिंग फॅक्टरीज डेव्हलप झालेत, कॅश्यू फॅक्टरीज डेव्हलप झालेत. त्यामुळे रॉ मटेरियल प्रोडक्शन आणि प्रोसेसिंग ॲट दी ग्रासरूट लेवल, ॲट दी विलेज लेवल, हा फरक मला महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये बघायला मिळतोय. म्हणजे लोक फक्त प्रोसेसिंग करून थांबत नाही आहेत, फक्त कल्टिवेशन करून थांबत नाहीत, तो प्रोसेसिंग करायचा प्रयत्न करत आहेत. जिथे जिथे हा प्रयोग झाला आहे किंवा जिथे जिथे हे होत आहे तिथली तिथली शेतीची इकॉनॉमी सुधारली आहे. जिथं फक्त अजूनही कल्टिवेशनवरतीच बेस आहे, कल्टिवेशनवरतीच फोकस आहे, प्रोडक्शनवरतीच फोकस आहे, तिथे इश्यूज आहेत. पण जिथं जिथं प्रोडक्शन क्लस्टर आहे, जिथं जिथं प्रोडक्शन आहे, तिथं प्रोसेसिंगचं मेकॅनिझम जिथं ते डेव्हलप झाले, तो भाग इकॉनॉमिकली डेव्हलप झालेला आहे. त्यामुळे हा एक अत्यंत पॉझिटिव्ह चेंज आपल्याला बघायला मिळतो. प्लस त्याचबरोबर आपल्याला हे पण बघायला मिळतं आहे की क्रॉप डायव्हर्सिफिकेशन आता बऱ्यापैकी होत आहे. म्हणजे फ्रूट्सला किंमत देणं असेल, व्हेजिटेबल्सला किंमत देणं असेल, म्हणजे फक्त शुगर न घेता शुगरच्या आसपास असणारे जे इम्पॉर्टंट क्रॉप्स आहेत, चिली, हे सगळे पण आपण एक एक ॲग्रिगेट इम्पॅक्टनं किंवा कलेक्टिव्हली घेण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे हा खूप पॉझिटिव्ह चेंज आहे. आणि दुसरा पॉझिटिव्ह चेंज आहे की जो मला विशेषतः मला खूप आशादायी वाटतो आहे की शेतकऱ्यांची जी नवीन पिढी आहे, जी नवीन मुलं आहेत, जी शिकलेत, जी सवरलेत, त्यांच्यामध्ये असा माइंडसेट दिसतोय मला की त्या लोकांना शेतीवरतीच काहीतरी करायचं आहे. पण त्यांना ट्रॅडिशनल शेती करायची नाही आहे, त्यांना शेतीवरती एखादा उद्योग उभं करायचा आहे. प्रोसेसिंग असेल, एक्सपोर्ट असेल, अशा गोष्टी. त्यामुळे इंटरप्रिनरशिप माइंडसेट जो डेव्हलप होत आहे शेतकऱ्यांच्या मुलामध्ये, ते खूप आशादायी चित्र आहे. आणि हा बदल आपल्याला ह्या नजीकच्या एक 10-15 वर्षामध्ये झालेला दिसतोय. मग तो FPOच्या माध्यमातून असेल, कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून असेल, स्टार्टअपच्या माध्यमातून असेल, पण आहे. आणि हळूहळू आपण त्या दिशेने पुढे जात आहे, जेणेकरून की हे जर मेकॅनिझम डेव्हलप झालं, शेतकऱ्याची मुलं जर इंटरप्रिनरशिपच्या अँगलने विचार, कारण ती लोक जास्त जवळ आहेत ते शेतीच्या, ते जास्त कन्सर्न आहेत शेतीच्या, हे जर डेव्हलप झालं तर बघता बघता तो विलेज, तो प्रदेश, संपूर्ण राज्य आणि संपूर्ण देश बदलेल. आणि दुसरी गोष्ट की राज्याला असेल किंवा केंद्राला असेल, ॲग्रिकल्चरमध्ये डेव्हलपमेंट झाल्याशिवाय आपण जे आपलं स्वप्न आहे 2047ला विकसित भारत व्हायचं, ते पूर्ण होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला ह्या बजेटमध्ये लक्षात येईल की आपला फोकस ॲग्रिकल्चरचं कॉन्ट्रिब्युशन वाढवण्यामध्ये आहे. त्याच्यामुळे ॲग्रिकल्चर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा बजेट जे आहे हे लाँग टर्म इम्पॅक्ट करणार आहे. हे बजेटचे इम्पॅक्ट फक्त नजीकच्या भविष्यामध्ये नाही, हे लाँग टर्म इम्पॅक्ट करणार आहे. शेतीची सगळी ॲग्रिकल्चर इकोसिस्टीम ट्रान्सफॉर्म करण्याचं सामर्थ्य या बजेटमुळे आहे. त्यामुळे याचे लाँग टर्म इम्पॅक्ट होतील. त्यामुळे याच्या शेतीमध्ये सगळ्या स्टेक होल्डरवरती याचा इम्पॅक्ट होणार आहे. आपण जर महाराष्ट्राचा सुरुवातीला विचार करायचा झाला तर महाराष्ट्रामध्ये जी आज ग्रामीण अर्थव्यवस्था भरभराटीला आलेले दिसते, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे सहकार क्षेत्राचं. आणि ह्याचा इम्पॅक्ट फक्त महाराष्ट्रापुरता राहिला नाही, ते आजूबाजूचे राज्य आहे, गुजरात असेल, कर्नाटक असेल, ह्याच्यामध्ये पण आपल्याला त्याचा सहकाराचा वाटा दिसतोय. त्याच्यामुळे हे सगळं जे ताकद आहे सहकाराची, ती भारतभर नेणं गरजेचे होते. त्यामुळे उशिरा का होईना माननीय अमित शहाजींच्या अध्यक्षतेखाली भारतातली पहिली कोऑपरेटिव्ह मिनिस्ट्री इस्टॅब्लिश झाली. आणि त्या कोऑपरेटिव्ह मिनिस्ट्रीच्या माध्यमातून ही जी सहकाराची जी ताकद आहे, सहकाराची जी नाळ आहे, ती भारतभर रुजवण्याचा प्रयत्न केला जाते. त्याच्यामुळे एक सेपरेट इंडिपेंडंट कोऑपरेटिव्ह इकोसिस्टीम डेव्हलप होत आहे, ज्याला पॉवर येत आहे, ज्याला शार्पनेस येत आहे, आणि जे वेगवेगळे हिडन पोटेन्शियल आहे, जसे की सहकाराला आता ॲग्रिकल्चर एक्सपोर्टशी जोडलं जात आहे, सहकाराला वेगवेगळ्या मल्टीनॅशनल सर्व्हिसेसशी जोडलं जात आहे. या सगळ्यांचं मिळून कसं पुन्हा एकदा पूर्ण ग्रामीण भारत
पुढच्या प्रगतीच्या दिशेनं जाईल ह्याच्या दिशेनं सहकाराचं काम चालू आहे. त्यामुळे गेल्या 75 वर्षामध्ये ज्या काही या देशामध्ये अत्यंत पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये सेपरेट कोऑपरेटिव्ह मिनिस्ट्री डेव्हलप करणे ही एक होती. सहकार क्षेत्राला एक मल्टी टास्किंग अप्रोच देण्याचा प्रयत्न केला गेला. म्हणजे सहकाराला एक्सपोर्टशी जोडलं गेलं, सहकाराला ऑर्गॅनिक सेक्टरशी जोडलं जात आहे, सहकाराला सीड्सशी जोडलं जात आहे. म्हणजे जेणेकरून जे हिडन पोटेन्शियल आहे या ग्रामीण भारताचं ते हिडन पोटेन्शियल लोकल टू व्होकल ह्या लेवलला कसं आपल्याला पुढे घेऊन जाता येईल आणि या सगळ्या क्षेत्राला कसं स्ट्रेंथन करून घेता येईल ह्याच्या माध्यमातून ह्याच्यासाठी सहकारातून फार मोठ्या प्रमाणामध्ये काम होताना दिसते. याचा भारताच्या संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये एक समतोलात्मक विकास होण्यासाठी मदत होईल. भारताचा जर गेल्या 75 वर्षाचा शेतीचा इतिहास बघितला ज्याच्यामध्ये काही ज्या गोष्टी प्रामुख्याने झाला ज्याचा संपूर्ण भारतावरती इम्पॅक्ट झाला अशा गोष्टींच्यामध्ये जर आपण लिस्ट केली तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे मोदी सरकारने कृषी कायदे आणले ते टॉप लिस्टला होते. कारण त्या कायद्यामुळे संपूर्ण शेतीची इकॉनॉमिक इकोसिस्टम चेंज होत होते. कारण त्या कायद्यामुळे शेतकरी फर्स्ट टाइम लिबरल होत होता की तो कुठेही जाऊन आपला माल कुणालाही विकू शकत होता. म्हणजे त्या कायद्यांच्यामुळे शेतीमध्ये एक स्टँडर्ड बिझनेस अप्रोच आणण्याचा प्रयत्न केला जात होता ज्याच्यामुळे शेती क्षेत्रामध्ये असणारे जे सगळे स्टेक होल्डर्स आहेत त्याच्यामुळे त्यांचं इकॉनॉमिक्स वाढणार होतं, त्यांचं इन्कम वाढणं ह्याच्या केंद्रस्थानी हा शेतकरी होता. त्यामुळे फार विचारपूर्वक फार सामंजस्याने कायदे आणले गेले होते जेणेकरून संपूर्ण सिस्टीम जी आहे कृषीची तिचा बिझनेस अप्रोच बदलला घेणार जाणार होता. कशावरती काही बंधन नाही, कोणी किती माल स्टोर करू शकतो, कोणी कुणाला विकू शकते आणि शेतकऱ्याला मुख्यतः या सगळ्या ज्या गेल्या 75 वर्षापासून आपण APMC ॲक्ट असेल किंवा अनेक वेगवेगळ्या ॲक्टच्या अंडर जे आपण दाबून ठेवलं त्यांना फ्री करण्याचा प्रयत्न केला होता. ते कृषी कायदे मागे घेतल्यामुळे महाराष्ट्रावरती तर इम्पॅक्ट झालाच आहे पण त्याच्या महाराष्ट्रापेक्षा जे लेस डेव्हलप जे राज्य आहेत त्याच्यावरती याचा जास्त इम्पॅक्ट झाला आहे. कारण महाराष्ट्र ऑलरेडी डेव्हलप राज्य आहे आणि संपूर्ण देशाचा विचार केला गेला तर ह्या कृषी कायदे मागे घेतल्यामुळे देश अजून पाठीमागे गेला. देशाची कृषी अर्थव्यवस्था अजून पाठीमागे गेली आणि कृषी अर्थव्यवस्था पाठीमागे गेली ह्याचा अर्थ डेफिनेटली याचा लॉंग टर्म निगेटिव्ह इम्पॅक्ट देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेवर होणार आहे. त्यामुळे कृषी कायदे मागे घेणे ही भारताच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी एक निगेटिव्ह गोष्ट होती जे कृषी कायदे मागे घेतले गेले नसले पाहिजे होते. जसं आता आपल्याला ऐकायला मिळतंय की प्राईम मिनिस्टर शेतकऱ्यांना की हे कायदे समजून सांगू शकले हा असा एक ठपका ठेवला जातोय. पण काही लोकांनी हे शेतकऱ्यांना समजून सांगण्यापेक्षा याचा एक वेगळा अर्थ पण सांगण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे ह्या संपूर्ण गोंधळामध्ये आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे ह्याचा लॉस झाला शेतकऱ्याला. कारण इतक्या कष्टाने इतक्या धडाडीने हा पॉलिटिकली डिसिजन घेतला गेला होता ह्याला खूप मोठी पॉलिटिकल विल पाहिजेत. नेक्स्ट गव्हर्नमेंट ही विल आणण्यासाठी त्यांना किती वर्ष वाट बघावं लागतील ह्याचं आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे कृषी कायदे हे अत्यंत महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण देशासाठी राहणं गरजेचं होतं. शेतीचं अर्थकारण बिघडल्यामुळे काही गंभीर समस्या निर्माण झाल्या जशा की मायग्रेशन वाढलं, बेरोजगारी वाढली. ह्याचा संपूर्ण परिणाम शेतीसंबंध निगेटिव्ह झाला किंवा आता जे मराठा आरक्षणाचं क्रायसिस होत आहे त्याच्या पाठीमागे शेतीचं अर्थकारण विफल होणं हे आहे. कारण मी पण त्या समाजातून येतो, मी पण त्या समाजाचा भाग आहे. त्यामुळे शेतीचं अर्थकारण सुधारल्याशिवाय हे क्रायसिस आपल्याला ॲड्रेस करता येणार नाही. हे क्रायसिस किंवा शेतीचं इकॉनॉमिक्स सुधारण्याची क्षमताही फार्म लॉजमध्ये होती. त्यामुळे फार्म लॉज गरजेचे होते. पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजना अंतर्गत जे सरकार शेतकऱ्याला 6,000 रुपये दिले जातात ती अमाऊंट आपल्याला छोटी वाटते शहरामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी. पण त्या 6,000 मधून सामान्य शेतकरी बऱ्याच गोष्टी करू शकतो आणि ज्या केल्या जातात. जसं तो शेतकरी त्याच्या मुलाची शाळेची फी भरू शकतोय, त्या
6,000मधून तो त्याला लागणारे डॉक्टरचा खर्च, दवाखान्याचा खर्च करू शकतोय. लिक्विडिटी त्याच्या हातात राहते. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे जी शेतकऱ्याच्या मनोधैर्यावरती डायरेक्ट इम्पॅक्ट करते. त्याचा कॉन्फिडन्स वाढवण्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट करते आणि हा मेसेज देते की दिल्लीतून आपल्याकडे कोणीतरी लक्ष देते. त्यामुळे ही योजना शेतकऱ्याची लिक्विडिटी कॅपॅसिटी वाढवण्यासाठी महत्त्वाची आहेच आहे, पण त्याचसोबत त्याचा कॉन्फिडन्स आणि त्याचं मनोधैर्य वाढण्यासाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. त्यामुळे ह्या योजनेमुळे शेतकऱ्याचा कॉन्फिडन्स नक्की ग्रामीण भागामध्ये उंचावलेला आहे.